शाळांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. राज्य शासन शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असताना ठाण्यातील एका नामांकित शाळेने अचानक फी वाढ केल्याने पालक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली. या फी वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण येत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळेने विविध शैक्षणिक विभागात डिजिटल करण्याच्या कारणास्तव फीमध्ये वाढ करण्यात आल्याचे पालकांना कळवले. मात्र ही वाढ मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक पालकांना ती परवडणारी नसल्याचे दिसून येते. डिजिटल सुविधांचा विकास आवश्यक असला तरी त्याचा बोजा थेट पालकांवर टाकणे योग्य नसल्याचा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आणि आपल्या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींचा दरवाजा ठोठावला आहे. आज पालकांच्या शिष्टमंडळाने आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपल्या अडचणी सविस्तर मांडत फी वाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. तसे या संदर्भात लेखी निवेदनही आमदारांना सादर करण्यात आले. पालकांनी सांगितले की एकीकडे शासन शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करते, तर दुसरीकडे अशा प्रकारे शाळांकडून होणारी फी वाढ ही त्या उद्दिष्टालाच हरताळ फासणारी आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांसाठी ही फी वाढ मोठी अडचण ठरते. दरम्यान आमदार केळकर यांनी पालकांच्या भावना समजून घेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यांनी आश्वासन दिले की या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाशी तातडीने चर्चा केली जाईल. तसे आवश्यक असल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांशीही संपर्क साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या फीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शाळांच्या शुल्क वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस धोरणाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. ॲक्च्युली पालकांची सगळ्यांची हीच मागणी आहे की फीस कमी करावी आणि जर तुम्हाला वाढवायची आहे तर थोडी थोडी आणि इन्फॉर्म करून तुम्ही शाळेवाल्यांना पॅरेंट्स लोकांनी सांगितलं पाहिजे की बाबा तुमची पर्सेंटेज आमची एवढी वाढणार आहे. कारण लास्ट इयरला पण आय थिंक आमची वाढली होती, त्याच्या आदल्या वर्षी पण आम्ही शाळेवाल्यांना भेटलो, सगळे पॅरेंट्स बोललो, पण ते म्हणतात आम्ही तुमची दरवर्षी थोडी थोडी हर एक क्लासेसची वाढवतोय, जे की नाही आहे. ते दरवर्षी आमची फी वाढलेली जाते, जे चुकीचं आहे. त्यासाठी आमचे सगळे पॅरेंट्स शाळेमधले सगळे जे काही पॅरेंट्स आहेत सगळे एकत्र आले आहेत. प्लीज आम्हाला न्याय हवा आहे, तर तुम्ही प्लीज आम्हाला आमच्याकडे लक्ष ठेवा. शाळा म्हणते की आम्ही तुम्हाला टायमिंग देऊ फी भरायला, जो काही ह्या महिन्यात भरायचं तर तुम्ही अजून 2-3 महिन्याने असं टायमिंग देत आहेत, पण फी कमी करत नाही आहेत. ते म्हणतात मॅनेजमेंट हे अलाव करत नाही आहे. 2-2 वर्षांनी आमचं पॉलिसी आहे जी काही गव्हर्नमेंटची आहे, गव्हर्नमेंटचे GR काढलेला आहे. जो GR काढलाय म्हणतायत तर ते म्हणतायत की आम्ही दर 2 वर्षांनी फी वाढवायचं, जे आम्हाला पॉसिबलच नाही आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात फर्स्ट क्रेडिट सर्व्हिसेस व इनरव्हील डिस्ट्रिक्ट यांच्या CSR निधीतून 2 अत्याधुनिक कार्डियक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्यात. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. हा कार्यक्रम ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बजाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपायुक्त GG गोजेपुरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता बाल संगोपन अधिकारी वर्षा ससाणे, इनरव्हील क्लब 314 डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष लक्ष्मी सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर डॉक्टर छाया भडकमकर, सदस्य सुनीता जैन आदी यावेळी उपस्थित होते. खासदार म्हस्के यांनी महापौर असताना या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याने या 2 रुग्णवाहिका महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आल्यात. या 2 कार्डियक रुग्णवाहिकेचा फायदा निश्चितच आरोग्य विभागाला होणार असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या रुग्णवाहिका आहेत. रोटरी क्लब, इनरव्हील क्लब यांनी कोविड काळातही ठाणे महापालिकेत चांगल्या प्रकारे सहकार्य केले असल्याचे नमूद करीत खासदारांनी इनरव्हील क्लब, फर्स्ट क्रेडिट सर्व्हिसेस यांचे आभार मानले. या रुग्णवाहिका हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तात्काळ उपचार देण्यास सक्षम असून या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास या रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. समाज माध्यमांवर डिझेलच्या तुटवड्याबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्यांनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निर्बंध घातले होते. परंतु आता जिल्ह्यातील इंधन पुरवठा आणि वितरणाची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने हे निर्बंध आता शिथिल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्ये वितरण करण्याचे निर्देश दिले होते.
कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विक्री करण्यास बंदी घातली होती. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला होता. या निर्णयामुळे गृहसंकुलांना देखील फटका बसला होता. या संबंधीचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे उंच इमारतीतील रहिवासी आधांतरी व मथळ्याखाली हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास मनाई आदेश लागू केल्यामुळे मोठ्या गृहसंकुलांना याचा फटका बसल्याचा उल्लेख होता. या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 27 मार्च 2026च्या मूळ आदेशात अंशतः बदल करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. सुधारित आदेशानुसार डिझेल पंप मालकांनी आता डिझेलचे वितरण पूर्वीप्रमाणेच करावे. मात्र कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त डिझेलची उचल होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बोगस कागदपत्रे तयार करून विकासकांनी उभारलेल्या इमारतीमधील हजारो रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली. या प्रकरणी संबंधित विकासकावर गुन्हे दाखल करून रहिवाशांना दिलासा देण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांना दिलेत. कशेळी भागात विकासकांनी MMRDAची खोटी कागदपत्रे तयार करून इमारती उभारल्या असून यात हजारो रहिवासी राहत आहेत. बनावट कागदपत्रे बनवून बँकेची कर्जेही मिळवून देण्यात आली. मात्र आता MMRDAचे कागदपत्रे सादर करण्याबाबत रहिवाशांना नोटिसा बजावल्यात, तर ना हरकत प्रमाणपत्रे देण्यास विकासकही टाळाटाळ करत असल्याने रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली. या रहिवाशांनी ठाण्याच्या खोपड येथील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसमाज या कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी श्री केळकर यांनी तात्काळ MMRDA अधिकाऱ्यांना फोन करून रहिवाशांची बाजू भक्कमपणे मांडली. विकासकांनी बोगस कागदपत्रे तयार करून गृहकर्जे मिळवून दिली. सर्वसामान्य नागरिकांचा यात कोणताही दोष नसून MMRDAची बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या विकासकावर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सराफ व्यावसायिकाला खोटे प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट 1ने अटक केले. त्याच्याकडून पावणे 2 कोटी रुपयांहून जास्त किमतीचे सोन्याचे दागिने आणि 17,50,000 रुपयांचे रोकड जप्त करण्यात आले. जीवाराम चौधरी असे या आरोपीचे नाव असून पकडले जाण्याच्या भीतीने अनेक राज्यात फिरणारा हा आरोपी ठाण्यात येतात पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गेल्या वर्षी दिवाळीत ठाणे आणि भिवंडी शहरातील सराफ व्यावसायिकांना A1 क्वालिटीचे शुद्ध सोने येणार असल्याचे भासून व्यवसायात चांगला फायदा होईल असे प्रलोभन दाखवत फसवणूक केल्याच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अगोदरही याच पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद झाली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट 1 करत होतं.
पकडले जाऊ नये यासाठी आरोपी त्याचे लोकेशन सतत बदलत होता. शिवाय तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. तांत्रिक तपासामध्ये आरोपी ठाण्यातील घोडबंदर भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक घुगे यांच्या पथकाने जीवाराम चौधरी याला अटक केले. ठाण्यातील जांभळी नाका परिसरात राहणारा आरोपी मूळचा राजस्थानचा आहे. एका गुन्ह्यात 1,39,97,177 रुपयांचे 1 किलो 215 ग्रॅम सोन्याच्या 5 लगडी आणि दुसऱ्या गुन्ह्यात 90 लाख रुपये किमतीच्या 742 ग्रॅम सोन्याच्या 2 लगडी आणि 17,50,000 रुपये जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.